दिसतोय परक्याचा, आपुलाच चेहराचा दिसतोय परक्याचा, नसे सुटणार नाजूक गुंता दोष न चरख्याचा, आपुले मी म्हटले जे होते पाहुणे ते, तरी रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची, रेखा ही भाग्याची. आतापर्यंत आपण पाहिलं, पल्लवी आशाला फोन करते आणि दोघींमध्ये वाद होतो. दोघेही विजयवर आपापला अधिकार सांगतात. बलराज गिरीधर शास्त्रींना येऊन भेटतो आणि त्यांना पैशांचं आमिष दाखवून केस बंद करायला सांगतो, पण गिरीधर शास्त्री ऐकत नाहीत. आता पुढे फक्त आम्ही तिच्या धमक्यांचं ना उत्तर शोधतोय. ती आम्हाला धमकी देते की जर विजयने आशाला घटस्फोट दिला तर ती गोविंदला अडकवेलच, त्याचबरोबर विजयलाही अडकवेल. पण कायदा तिच्या म्हणण्याप्रमाणे नाही चालणार. जर तिने कायद्याचा अभ्यास केलाय तर मी सुद्धा केलाय, आणि मी तुम्हाला शब्द देते की मी तुमच्या पतीला वाचवेन आणि माझ्या विजयला सुद्धा. हो पल्लवी, आशाला उत्तर द्यायला तूच उभी राहू शकतेस. मी गोविंदच्या केस बाबतीत तुला सगळं काही सांगेन. मग तू तुझ्या बाजूने सगळी तयारी कर की न्यायालयात आशाला काय उत्तर द्यायचंय. मी पल्लवीच्या सोहन काकांविरुद्ध जाऊन पल्लवीला सपोर्ट केलेला आहे. म्हणूनच रिधिमा, तुला हे वचन द्यावंच लागेल मला की भले काहीही होऊ दे, विजय पल्लवीशी लग्न करेल. विजयने एकदाच नाही बरेच वेळा पल्लवीला वचन दिले, आणि त्याच्या वचनापेक्षाही श्रेष्ठ त्याचं प्रेम आहे, कारण तो तिच्याशिवाय एक क्षणही नाही राहू शकत. रिधिमा, मला माहिती आहे आणि माझ्या विजयवर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही सुद्धा या गोष्टीवर विश्वास ठेवायला हवा की विजयचं पल्लवीवर किती प्रेम आहे. त्याचं हे प्रेमच त्याचं सगळ्यात मोठं वचन आहे. आता मी निघते. नमस्कार. कसला विचार करतेस पल्लवी? हेच मावशी की हे अगदी खरं बोलतायत. आजवर विजय आणि माझं प्रेम विजयच्या घरच्यांपासून लपून राहिलेलं नव्हतं, आणि ना ही गोष्ट विजयने कधी लपवून ठेवली. मला समजते पल्लवी, आणि म्हणूनच मी तुला म्हटलं की तुझं लग्न विजय बरोबरच होईल. पण ही आशा तुझ्या वाटेत अडथळा बनून उभी आहे ना? हो मावशी, याच केसमुळे विजय आणि त्याच्या घरचे फार चिंतित होते, कारण गिरीधर शास्त्री सुद्धा आशासोबत गोविंदला तुरुंगात पाठवण्याचा प्रयत्न करतायत, आणि याच गोष्टीमुळे विजयचे पप्पा काळजीत आहेत. ही गोष्ट तर आता नक्की आहे की गिरीधर शास्त्रींना पैशाच्या जोरावर विकत नाही घेता येऊ शकत, आणि ना त्यांच्यावर दबाव आणला जाऊ शकत. ना गिरधर शास्त्रींवर दबाव टाकता येतो ना आशावर. मग हे जे काही आपण केलंय त्याचा काय उपयोग आहे पप्पा? उपयोग तर आहे बाळा, उपयोग तर होणार. आता कसा होणार त्याचा विचार करायचा. सगळं सत्य समोर येऊन चुकलंय. आशा या घरात आहे म्हणून अजूनही काही गोष्टी लपून राहिल्यात. हो पप्पा, नाहीतरी ही गोष्ट आता सर्वांना समजलेली आहे की आपण कोणत्या उद्देशाने आशाला या घरची सून करून घेतलं. आता याने काय फरक पडतो बाळा?
आता तर लढाई आमने सामने होणार आहे आणि आपलं फक्त एकच ध्येय की गिरीधर शास्त्री आणि आशाला वाकवणं. आणि ते वाकतील. बलराजजी, अरे बाबा, तुम्ही इथे? हो, मी काही प्रश्नांमुळे एवढा बेचैन झालो होतो की स्वतःला इथे येण्यापासून थांबवू नाही शकलो. कोणते प्रश्न? आणि त्या सगळ्या प्रश्नांशी आमचा काय संबंध? त्या सर्व प्रश्नांचा तुमच्याशीच संबंध आहे. आणि आता मला त्या प्रश्नांची खरी उत्तरं हवी आहेत. तुम्ही प्रश्न विचारायला सुरुवात करा, मी उत्तरं देतो. आणि तुम्हाला अगदी खरं सांगतो की तुम्ही प्रश्न विचारायला आलात ना, मग तुम्हाला उत्तरही एक एक योग्य मिळेल. अहो, हे काय प्रश्न विचारणार? प्रश्न तर यांच्या मुलीने आशाने उभे केले आहेत ना. एक तर आम्ही तिचा आमच्या घरची सून म्हणून स्वीकार केलाय, शिवाय हे बस, खोटं बोलतेस तू. तू तिचा स्वीकार नाही केलास. उलट तुम्ही सर्व लोकांनी मिळून आशाची फसवणूक केलेली आहे. आम्हा सगळ्यांची फसवणूक केली. बाबा, हे काय बोलताय तुम्ही? मला तर वाटलं होतं की तुमचे डोळे कधी उघडणारच नाही, पण तुमचे डोळे तर आता उघडले. अहो, आता हे असं रागवून काय फायदा आहे सांगा बघू बाबा. हा, आपण तर नातेवाईक आहोत ना. का केलं तुम्ही असे? का वागलात माझ्या आशासोबत तुम्ही असे? मोठा विचित्र प्रश्न विचारलाय तुम्ही. तुम्हाला सगळं काही समजलेलं आहे. तुम्हाला हे सुद्धा समजायला हवं होतं की माझ्या जावयाच्या आयुष्याचा प्रश्न होता. मला त्याला कायद्याच्या जाळ्यातून सोडवायचं होतं. म्हणूनच आशा करता जाळं पसरवलं गेलं. जाळं पसरवलं गेलं? हे सगळे प्रश्न तुमच्या आशाशी जोडलेले आहेत, म्हणून तुम्ही बेचैन आहात. या प्रश्नांमुळे तुमची जी बेचैनी आहे, मी ती दूर करून टाकतो. मी स्पष्ट सांगतो तुम्हाला. आता आणखी काही सांगायची गरज नाहीये. मला सगळं काही समजलंय. मला समजलंय सगळं काही. अहो नाही हो बाबा, पुन्हा हे प्रश्न तुम्हाला बेचैन करणार. तुम्ही पुन्हा इथे येणार. यापेक्षा बरं होईल की तुम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊनच इथून जा. मी तुम्हाला पूर्ण कहाणी समजावतो. बघा, आठवत असेल ना तुम्हाला, जेव्हा तुम्ही पहिल्यांदा या घरात आला होता तेव्हा आम्ही तुम्हाला काय सांगितलं होतं? की एक विधवा या घरची सून नाही बनू शकत सांगितलं होतं. एक गोष्ट कान उघडे ठेवून ऐका तुम्ही. कोणी विधवा आमच्या घरची सून नाही बनू शकत. अजिबात नाही. त्या दिवशी तर तुम्ही आमच्या बाबतीत काय माहित काय काय विचार केला असेल बाबा. खरं म्हणजे त्या दिवशी जे काही झालं ते सगळं काही अगदी आमच्या प्लॅनिंग प्रमाणे, जेणेकरून तुम्ही जेव्हा परत जाल आणि सिद्धांत आमच्या मर्जीच्या विरुद्ध आशाशी लग्न करेल तेव्हा ही गोष्ट अख्ख्या शहरामध्ये चर्चेचा विषय बनू नये. तुम्हाला समजतंय ना मी काय बोलतोय ते? इतक्या गडबडीत तुम्ही आशा आणि सिद्धांचं लग्न लावून दिलं, हा विचार करून की आशाच्या आयुष्यात पुन्हा एकदा सुख येईल. मग भलेही मुलाचे आई वडील तयार असोत किंवा नसोत, काय फरक पडतो. पण बऱ्याचदा अशा लग्नांचा हाच परिणाम असतो. आशाला या घरची सून करून घ्यायचं होतं, जे आम्ही करून दाखवलं. आम्ही आमच्या निर्णयाची व्यवस्थित अंमलबजावणी केली. आता तर आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे बाबा की तुमचा निर्णय काय आहे. आणि हो, चुकून सुद्धा ही गोष्ट आशाला मुळीच सांगू नका.
नाहीतर अखेर त्याचा परिणाम असा होईल की आशा घटस्फोट घेईल. आधी विधवा म्हटलं जायचं, आता घटस्फोटीत म्हटलं जाईल. आणि माझा अंदाज बरोबर असेल तर तुमची अशी इच्छा मुळीच नसेल. काय मी बरोबर बोलतोय ना बाबा? अरे तुम्ही गप्प का बसलात बाबा? आणखी काही प्रश्न असतील तर विचारून टाका ना. आणि जर प्रश्न संपले असतील तर मग तुम्ही इथून निघा आता. निघा निघा निघा. तुम्ही सगळे माझ्यावर हसताय आणि मी विचार करतोय की मी वाईट वाटून घेऊ तर ते कशाबद्दल घेऊ? त्या खुन्याबद्दल जो या घरचा जावई आहे, की तुम्हा सगळ्या लोकांबद्दल जे त्याचे साथीदार आहात? माझ्या मते बहुधा अशा घराण्यांना असाच जावई मिळतो. एक गोष्ट आणखी सांगायची आहे मला. आशा या घरची सून झालेली आहे याबद्दल मला अजिबात दुःख नाही. ही नक्कीच त्या वरच्याची मर्जी असणार. विश्वास ठेवा बलराजजी, काहीतरी विचार करूनच त्याने आशाला सून बनवून या घरात पाठवलेलं असणार. आता तुम्ही वाट पहा की तो जो सगळ्यात श्रेष्ठ न्याय निवाडा करणारा आहे त्याची मर्जी काय बलराज. वकिली करण्याचा काय हाच उपयोग आहे? कायद्याच्या नावावर आपल्याच सासरच्यांना धमकवायला निघाली येते. माहित नाही आशाला काय झालंय मावशी, पण मला एक गोष्ट समजत नाहीये. नानू आणि आशिषने आशाचं लग्न तेव्हा करून दिलेलं जेव्हा तिला काही आठवत नव्हतं. हो, पण आता तर सगळं काही आठवायला लागलंय. मग आता तरी तिला लाज वाटायला पाहिजे. इतक्या सहजपणे आपल्या नवऱ्याला विसरली आणि जाऊन विजयच्या गळ्यात पडली. काय झालं गायत्री? आता व्हायचंय काय? कोणी खालच्या थराला जातं तेव्हा किती जाऊ शकतं याचा अंदाज करणंही कठीण आहे. विजयचं सगळं कुटुंब आशामुळे किती चिंतेत आहे. सोहन काका, माहितीये विजयचं सगळं कुटुंबच घाबरून गेलंय. मला तर हे समजत नाहीये की जर ती कायद्याच्या गोष्टी करते, न्यायाच्या मार्गाने चालायचं म्हणते, तर एका गुन्हेगाराशी नातं जोडून ठेवायला इतका आटापिटा का म्हणून? हेच तर तिचं खरं रूप आहे ना, जे आता सगळ्यांच्या समोर आलं. रिद्धिमा सांगत होती की आशा सगळ्यांना धमक्या देतीये की ती गोविंदला शिक्षा मिळवूनच देईल आणि ती विजयलाही अडकवेल. मी तर आतापर्यंत हेच समजत होतो की न्यायाच्या मार्गाने चालताना आशाच्या समोर कोणीही येऊ, ती आपल्या तत्वांशी कधीही तडजोड करणार नाही. आणि असं मी पाहिलंही. माझ्या विरुद्ध केस लढताना तिने किंचितही वेळ लावला नव्हता. जिथे मी तिला वाढवलं होतं, मोठं केलं होतं. तुम्ही तिचे वडील आहात. जिथे तिने तुम्हाला काही किंमत दिली नाही तिथे आणखी कुणाला काय देणार? ती नेहमीच खूप स्वार्थीपणे वागली आणि आजही तिचा स्वार्थच समोर येतोय. तिच्या दृष्टीने ना कुठल्या नात्याला महत्व आहे आणि ना कुठल्या मैत्रीला. स्वतःच्या स्वार्थ आणि सुखासाठी ती कुणाचाही बळी देऊ शकते. पण मी असं नाही होऊ देणार. जर आशा विजय आणि त्याच्या परिवारच्या लोकांना कायद्याच्या आधारे अडकवण्याची धमकी देऊ शकते तर विजय आणि त्याच्या फॅमिलीला मी वाचवेन. बघतेच मी आशा कशी गोविंदला शिक्षा मिळवून देते आणि कशी विजयला अडकवते ते. किती विचित्र गोष्ट आहे बाळा. तू आशाला प्रेरणा मानून वकिली करण्याचा निर्णय घेतलास, कायद्याचं शिक्षण घेतलंस
आणि आज परिस्थिती अशी आहे की तू आणि आशा दोघी समोरासमोर आहात. आता बघायचं हे आहे की आशा त्या लोकांना अडकवण्यात यशस्वी होते की पल्लवी त्यांना वाचवण्यात. रेखा ही भाग्याची. नमस्कार इन्स्पेक्टर साहेब. नमस्कार शास्त्रीजी. या 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 बसा. बोला, कसं येणं केलं? इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही म्हणाला होतात की गरज पडली तर फोन करा म्हणून. हो, ते अशासाठी म्हटलं होतं की तुम्हाला इथे याचा त्रास व्हायला नको. इन्स्पेक्टर साहेब, माझ्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी जो संघर्ष करायचा आहे त्यासाठी ताकद अजूनही आहे माझ्यात. मी ना थकलोय ना हरलोय. जिंकतात सुद्धा नेहमी तुमच्यासारखीच माणसं. बरं सांगा, कसं येणं केलं? तुम्हाला फक्त हेच सांगायला आलो आहे की या केसमुळे बऱ्याच हालचाली झालेल्या आहेत. कोणत्या हालचालींविषयी बोलताय तुम्ही? खरं तर गोष्ट अशी आहे की गोविंदच्या सासऱ्यांचा हा प्रयत्न सुरू आहे की आम्ही ही केस सोडून द्यावी आणि या केसची सुनावणी होऊच शकणार नाही. ती लोक कायदा म्हणजे काय आपल्या घरची जहागीर समजतात काय? मला नाही माहित की ते कायदा समजू शकले की नाही, पण मला ते समजू नाही शकले. इन्स्पेक्टर साहेब, एका म्हाताऱ्या बापासाठी तरुण मुलगा गमावल्याचं दुःख यापेक्षा मोठं दुःख आणखी कोणतं? आणि त्याहीपेक्षा मोठी कोणतीही संपत्ती नाही. पण असं असलं तरीही तो बलराज अरोरा, त्याचं म्हणणं आहे की आम्ही ही केस सोडावी आणि आम्ही असं करावं म्हणून तो आम्हाला पैशांची लालूच दाखवतोय आणि धमक्या सुद्धा देतोय. आपण एक कंप्लेंट करा, आजच त्या लोकांना उचलून आत टाका. नाही नाही इन्स्पेक्टर साहेब, नाही, ती वेळ अजून तरी नाही आली. मी तर फक्त तुम्हाला एवढंच सांगायला आलो होतो. शास्त्रीजी, मी तुमच्यासोबत आहे. देशाचं संविधान तुमच्यासोबत आहे. कोणाला घाबरण्याची किंवा वाकायची अजिबात गरज नाहीये. तुमच्या एका कंप्लेंटवर अटक होईल त्यांना. इन्स्पेक्टर साहेब, मला माहिती आहे की तुम्ही मला किती हिंमत दिली आहे, किती सन्मान दिलाय. पण हा जो माणूस आहे बलराज अरोरा, अजूनही त्याचे रंगढंग बघायचे बाकीच आहेत. आता बघूया तो आणखी काय करू शकतो ते, किंवा कायद्यासोबत आणखी खेळ काय खेळू शकतो. समजा तुम्हाला कायद्याची गरज वाटली तेव्हा कायदा नेहमीच तुमच्यासोबत असेल. इन्स्पेक्टर साहेब, कायद्याची ताकद आहे म्हणून तर मी लढाई लढतो, जेणेकरून माझ्या मुलाला न्याय मिळेल आणि तो खुनी मुकाट सुटणार नाही, त्याला शिक्षा मिळेल. जरूर मिळेल. रेखा ही भाग्याची. एक गोष्ट तर नक्की आहे, भले या केसच्या निमित्ताने असेल, पण गोविंदने त्या घरात आपला थंब चांगला बसवलाय. हो, का नाही? रिद्धिमा त्या घरची एकुलती एक मुलगी आहे ना. आणि या गोष्टीचा फायदा आपण नक्कीच करून घ्यायचा आहे. फक्त एक वार विपुल भाई, बस एकदा मला त्या केसमधून बाहेर पडू दे. त्यानंतर आपण निवांतपणे विचार करूया की आपल्याला काय करायचंय ते. विचार काय करायचा आहे? मी सगळा विचार करून ठेवलेला आहे. तू एकदा का या केसमधून निर्दोष म्हणून मुक्त हो, मग त्यानंतर सुरू होईल आपला खरा खेळ. बायकोचा फोन आहे वाटतं. रिधिमाचा फोन आहे. हाय गोविंद. हा रिधिमा, काय खबर आहे? खबर अशी आहे की जी गोष्ट आपण आजवर लपवण्याचा प्रयत्न करत होतो ती गोष्ट आता पूर्णपणे उघड झालीये. रिधिमा, कोड्यात नको बोलूस. स्पष्टपणे सांग की कोणती गोष्ट उघड झालीये. तीच की विजयने आशाशी लग्न का म्हणून केलं, विजय आणि पल्लवीचं काय नातं आहे. या सगळ्या गोष्टी आशाच्या नानांच्या समोर एक एक करून उघड झालेल्या आहेत. ओ नो. तर मग आता काय होणार? आधी लपून छपून खेळत होतो, आता लढाई समोरासमोर होणार आहे. आशाचे नाना पप्पांशी बोलायला आले होते, पण पप्पांनी स्पष्टपणे सांगून टाकलं. काय सांगितलं? हेच की विजयने आशाशी लग्न तुम्हाला वाचवण्यासाठी केलं होतं. विजय पल्लवीवर प्रेम करतो आणि सर्व काही पप्पांनी सांगून टाकलं. मग हे सगळं ऐकल्यावर आशा काय म्हणाली?
तिची रिॲक्शन काय होती? या सगळ्या गोष्टी नानानंतर समजलेल्या आहेतच, पण हळूहळू आशाला सुद्धा या गोष्टी समजतीलच. तिचा नाईलाज हा आहे की ती विधवा होती आणि आता लग्न झालंय. शिवाय आशा आणि तिच्या घरच्यांना असं कधीच वाटणार नाही की तिला घटस्फोटीत म्हटलं जावं. म्हणूनच आशाला आपलं म्हणणं ऐकावंच लागेल. ठीक आहे, आता पप्पाने सगळे रहस्य उघडी केलीच आहेत, तर मग बघूया की पप्पा हे सगळं प्रकरण कसं निस्तरतात ते. पप्पांनी दुसरे मार्गही शोधायला सुरुवात केलीये. आता सर्व काही उघड झालेलंच आहे, मग तुला पण लवकर बोलवून घेतील. ठीक आहे, तू मला सांग मग. आशाला तुझ्या विरुद्ध केस लढायची तर आहेच आहे, पण त्या बिचारीला हे नाही माहीत की त्या फाईलची जळून राख होऊन गेली आहे. आता आशा करता ही केस लढणं इतकं सोपं नसणार आहे. रिधिमा, आता तुम्हाला सगळ्यांना हे बघायचंय की आशाला आणखी कोणत्या प्रकारे थांबवता येऊ शकतं. मी फोन ठेवतो. ओके, बाय. आशाने जी केस फाईल तयार केली होती त्या फाईलीचं तर आता राखेत रूपांतर झालंय. पण ते रहस्य जे आम्ही आतापर्यंत लपवून ठेवलं होतं, ते रहस्य आशा आणि तिचे नाना दोघांच्याही समोर आलेलं आहे. मग तर आशाच्या नानांना समजवावं लागेल की जर त्यांना आशाचं भलं व्हायला हवं असेल तर तिला ही केस लढू द्यायची नाही. प्रयत्न तर हाच करायचा. आता बघूया की काय मार्ग निघतो ते. हॅलो. नमस्कार नानू. हा बेटा, काय झालं ग? कशासाठी फोन केलायस? काय झालंय नानू? तुम्ही ठीक तर आहात ना? हो बेटा, मी ठीक आहे. का ग? मग आज मी नमस्कार म्हटल्यावर तुम्ही आशीर्वाद का नाही दिलात मला? हो बेटा, मी काहीतरी दुसऱ्याच विचारात होतो. पण तू सांग बेटा, काय झालं? सिद्धांताच्या घरच्यांशी काही बोलणं झालं तुझं? नाही नानू, पण तुम्ही इतके चिंतेत का वाटताय? नाही बेटा, असं खरंच काही नाहीये. नानू, मला माहितीये तुम्ही माझ्यामुळे काळजीत आहात ना. नानू, तुम्ही माझी अजिबात काळजी करू नका. माझ्यावर विश्वास ठेवा. सगळं काही खूप लवकरच व्यवस्थित होईल. हेच तर आहे ते जे तू शोधत होतीस. तुझी ती फाईल, जिला तू जावई बापूंना फासावर चढवण्यासाठीचं माध्यम बनवलं होतंस. पल्लवी माझ्यासोबत नाही तर आणखी कोणासोबत असणार? ही गोष्ट आधी कदाचित तुमच्या लक्षात आली नसेल, पण आता तर तुम्हाला कळलेलं आहे ना, आणि समजलेलं देखील आहे की पल्लवी माझ्यावर प्रेम करते. पल्लवीला तर मी खूपच चांगला ओळखून आहे, पण तुला मी अजूनही ओळखू शकलो नाही.